नमस्कार सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये एका मोठ्या दीर्घ विरामानंतर आपण परत येत आहोत. आता हे वास्तवात 59 क्रमांकाचं लिखित निरूपण आहे, परंतु पुन्हा मुक्कामी असताना चुकत नसेल तर 3 निरूपण अधिक झालेली आहेत. तसा विचार करता 59+3 म्हणजे हे 62 क्रमांकाचं निरूपण आहे. तर आता आपण पुढे जाऊया. ज्ञानदानाची कसोटी किंवा पात्रता. तर योग वासिष्ठामध्ये जे आध्यात्मिक सुभाषित आहेत त्यातील 17वं सुभाषित हा या निरूपणाचा आधार आहे. आता ते सुभाषित आहे का? अशिष्याया विरक्ताय यत् किंचिदुपदिश्यते तत्प्रयात्य पवित्रत्वम गोक्षिरस्वद्वृता विवो. म्हणजे भावश्रद्धा विहीनासी ज्ञानदान व्यर्थते असे जैसे चर्म पिशवी बंद करिता मधुर गोरस अपवित्र ठरतसे. येथे स्पष्टार्थ असा आहे की ज्या माणसाजवळ आत्मज्ञान, तत्वज्ञान, परमार्थ याविषयी कळकळ नाही व जो त्या वाचूनही विना तळमळ चिंता खरे तर बेफिकिरीने आला दिवस गेला दिवस असा यांत्रिक व असंवेदनशीलतेने जगत असतो, वास्तवात आपले आयुष्य ढकलत असतो, अशा विवेकहीन भोगलंपट माणसाला ज्ञानदान हे व्यर्थ आहे. जसे चांबड्याच्या पिशवीत ठेवलेले दूध अपवित्र ठरते, नासते, तसेच अपात्र शिष्याला ज्ञानदान व्यर्थ ठरते. येथे शिष्याची पात्रता पारखून घेऊनच ज्ञानदान करावे असा संदेश गुरु, अध्यापक, शिक्षक यांना दिलेला आहे आणि अर्थात व्यवहारात तो योग्यही ठरतो. मात्र ज्ञानी श्रोते हो, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही तत्वचिंतक आहात, म्हणून आपले लक्ष या संदर्भातच परंतु एका वेगळ्या दिशेला मी वेधू इच्छितो. हेही लक्षात घेण्याची गरज आहे की वास्तवात गोरस गायीच्या ओटीतून म्हणजेच चांबड्याच्या पिशवीतूनच प्रत्यक्षात प्राप्त होत असतो. मातेचा बाळाला तृप्त करणारा पानाही त्याच श्रेणीत येतो. रक्तमांसाची शरीरे त्यात राहती जगदीश्वरे असे सद्गुरु श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात. हेही नीट लक्षात घ्यावे. आपण जे आत्मबोल ऐकतो, समजून घेतो, चिंतन करतो, निधिध्यासन करतो, तेही खरे तर या चांबड्याच्या देहांतर्गत चर्मपिशवीतच चालू असते ना. तसंच ज्याला आपण चांबड्याला निंदनीय म्हणतो तसा चिखल निंदनीय आहे. त्या निंदनीय चिखलातही कमळ फुलत असतेत ना. सारांश असा की व्यवहारात हे जरी बरोबर असलं की चांबड्याच्या पिशवीत दूध ठेवू नये, ते दूध अपवित्र होतं, अज्ञानी माणसाला काही सांगू नये, तो उपदेश व्यर्थ ठरतो, तरी त्याची एक उलटी बाजू अशी आहे की ज्याला आपण अज्ञानी, अपात्र ठरवतो, तेही ठरवण्याची खरी तर आपल्याला गरज काय आहे? ज्याला ज्ञान आहे, ज्याला उत्तम समजतं, त्याने ते देत जावं, देत जावं, देत जावं. घेणारा घ्यायचं तर घेईल, नाही तर घेणार नाही. जसं हे निशिदिनी चालू आहे तसंच देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे. हेही तितकेच खरे आहे. कारण तसे नसते तर चांबड्याच्या पिशवीत ठेवलेलं दूध नसतं. पण गोरस तर गाईचा असो, मातृरस कुठल्याही मातेचा असो, तो तर बघायला गेलं तर निसर्गाने चांबड्याच्या पिशवीतूनच निर्माण केलेला आहे. आणि इतकंच नव्हे, आता हे सर्व चिंतन चालू आहे, बोलणार आहे, ऐकणार आहे, वाचणार आहे. जेव्हा वेळ मिळेल तुम्ही वाचता, ऐकता, तेव्हा ते चिंतन खरं तर या आपल्या चांबड्याच्या आतच चालू असतं. आणि हे चांबड्याच्या आत जे चिंतन चालू असतं ते जय जय सुसंवेद्य आत्मरूपा म्हणून ज्ञानेश्वरांनी गौरवलेलं असताना माणसाने अगदी प्रत्येक गोष्ट अटी शर्तीच्या अधीन राहून करावी असं नाही. खरं तर माणसाने ज्ञान मिळवावं, चांगलं वाटलं तर देत जावं, घेणारा घेईल किंवा नाही घेणार. पाऊस पडतो, पाऊस जास्त आला तरी लोक म्हणतात मेला आला नको तितका आला, नाही आला तरी म्हणतात मेला गेला तो गेला, तोंड घेऊनच गेला. नाही, पाऊस आला, सर्व निसर्ग शक्ती आहेत, सूर्य आहे, त्या सर्व शक्तींना माणूस त्याच्या मुळात असंवेदनशीलतेमुळे काही झालं तरी नावच ठेवतो. आणि काही झालं तरी नावं ठेवणं हा जो माणसाचा गुण आहे, हा बघायला गेलो तर सर्वच माणसांचा गुण आहे. म्हणून सर्वच माणसांचा असा एक सर्वसाधारण व्यावहारिक चुकीचा जरी दृष्टिकोन असला
तरी त्याचा अर्थ असा काही होत नाही की सर्वच माणसं ज्ञान घ्यायला कमकुवत आहेत. तेव्हा हे जे विधान आहे, हे जे सुभाषित आहे, ते एक व्यावहारिक भाषिक म्हणूनच तिकडे लक्ष द्यावं. अन्यथा आपल्या रक्तमांसाची शरीरे त्यात राहती जगदीश्वरे, हे अतिशय उत्तम जे सिद्धरामेश्वरांचं वचन आहे, तिकडे जर आपण लक्ष दिलं तर या सर्व हालचाली ज्या आत्म्यातून चालतात, तो आत्मा सुद्धा ईश्वरो सर्वभूताना मृदेश जिनतिष्ठती, तो हृदयाच्या आतच खोलवर राहतो ना, अंगुष्ठ मात्र आत्मा. आणि हृदय ही सुद्धा काय आहे, चामड्याची पिशवीच आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हे आपणाला मी विरोधाभास म्हणून सांगत नाहीये, परंतु एक व्यवहारात काहीतरी नियम पाहिजे म्हणून हा नियम सांगितलेला आहे की अपात्रता पात्रता बघून शिष्याला उपदेश करावा. परंतु जर आपण खास गुरु म्हणून नसू, जर आपण खास शिष्य म्हणून नसू, आणि जर आपण जीवनाकडे सदसत विवेक बुद्धीने पाहणारे चांगले सज्जन गृहस्थ असू, तर अशा वेळेला इथे गुरु शिष्य असं नातच नसल्यामुळे जो जो माणूस सत्संगतीत असतो, तो माणूस ज्या अर्थी आपल्या आत्म्यावर प्रेम करतो आणि ज्या अर्थी तो आत्मा आपल्या आतच राहतो, त्या अर्थी आत्म्यावर जे आपण प्रेम करतो, तो आत्मा सुद्धा बघायला गेलं तर एका चामड्याच्या देहामध्येच लपलेला आहे. आणि इतकं असून त्या आत्म्याला चामड्याच्या देहाचा स्पर्श होत नाही. म्हणून लक्षात घ्या, रक्त मांसाची शरीरे त्यात राहती जगदीश्वरी. म्हणजे रक्त मांस अस्थि याच्या आतमध्ये जी सुसंवेद्य शक्ती आहे, जो आत्मा आहे, तो एवढा त्या सर्वांपासून अलिप्त आहे. यालाच माहिती आत्मा ज्याला आपण म्हणतो अक्रिय साक्षीत्वात असतो. आत्मा स्वतः काही करत नाही, तो एक कंट्रोलर नियामक म्हणून आपल्या देहाच्या आत बसून सर्व काही गोष्टी पाहत असतो. हे लक्षात घेता आपण काय कसं वागावं, नेमका किती प्रमाणात एखाद्या सुभाषिताचा अर्थ लक्षात घ्यावा, अधिक तो ताणू नये. शेवटी सत विवेक जो करतो त्याला सुभाषितातील व्यावहारिक अर्थही लक्षात येईल आणि त्याच माणसाला त्या व्यावहारिक अर्थापलीकडे असलेल्या आत्म्याचे बोध हे सुद्धा चामड्याच्या पिशवीतूनच येतात. ऐकलंही तिथेच जातात, पटलं तरी तिथेच पटतं, नाही पटलं तरी तिथेच पटत नाही. या सर्व गोष्टी मनन चिंतन निधिध्यासन सतसत विवेक या सर्व गोष्टी आपल्या आत म्हणजे देहांतर्गत म्हणजे चामड्याच्या पिशवीतच चालू असतात. तेव्हा जेव्हा ही सुभाषित आध्यात्मिक म्हणून आहेत, तर यातील काही सुभाषित ही खऱ्या अर्थाने आध्यात्मिक नसून ती सर्वसाधारण व्यवहारातील भाषित, सर्वसाधारण व्यवहारातील सुभाषित एवढाच त्याचा अर्थ आहे. परंतु व्यवहारातील सुभाषित व्यवहारिक अर्थाने समजून घ्यावं आणि तत्वार्थाने जेव्हा त्याचा वेगळा अर्थ निघतो तेव्हा ओळखावं की जे सुभाषित असतं त्याच्यामध्ये सुद्धा ऍब्सोल्यूट तत्वाचा अर्थ सांगणारं ते खऱ्या अर्थाने आध्यात्मिक सुभाषित आणि व्यवहाराचं दाखवणारं ते सुभाषित खरं, पण ते व्यवहारापुरतं. आपलं हे निधिध्यासन काही व्यवहारापुरतं नाही. आपण हे जे काय करतो ते ताकापुरते रामायण नाही. म्हणून या आपल्या निषेधिनी निरूपणामध्ये सुद्धा जिथे कुठे एक स्पष्ट विरोधाभास दिसेल तिथे तो विरोधाभास म्हणून सांगितला जात नाही आणि तो विरोधाभास म्हणून घेऊ नये. व्यवहाराच्या पातळीला ज्या गोष्टी सत्य असतात, तत्वाच्या पातळीला अगदी उलटी परिस्थिती असू शकते. अगदी कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला तरी कृष्णाचा हात बोलणारा आत्मा आणि तो समजून घेणारा अर्जुनाचा हात जो होता तोही आत्माच होता. खरा आत्म्याला उपदेश करतो, आत्माच आत्म्याशी बोलतो, आत्माच आत्म्याशी संगत करतो. हे लक्षात घेतलं तर आपलं हे संपूर्ण नातं आत्मनातं आहे. आपला हा संपूर्ण जो बंध आहे तो आत्मबंध आहे. आणि अशा अर्थाने आत्मबांधव म्हणून जेव्हा जेव्हा काही आपल्याला वेगळं समजून घ्यायचं असतं तेव्हा त्याचा हा उल्लेख केला जातो. म्हणून अगदी सत्य आहे की दांडणी चामड्याच्या पिशवीत ठेवलं तर नाचतो, हे अगदी सत्य आहे. तसंच हेही सत्य आहे तरी फरक पडत नाही. जसं पाषाणावर किती पाणी ओतलं तरी त्याला कोंब येत नाही, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य असं आहे की ज्या अर्थी वाल्याचा वाल्मिकी
व्यक्ती झाला त्याची वाल्याचं पूर्वायुष्य लक्षात घेता अशी कोणती शक्ती होती नारदांमध्ये की ज्या नारदाने वाल्याला तो आतून चांगला आहे ओळखलं. ही जर शक्ती नारदांमध्ये जागी झाली असेल तर आपण सुद्धा व्यावहारिक अर्थ आणि प्राथमिक अर्थ याच्याबद्दल जर आपण चिंतन केलं तर आपल्या मनुष्यात ती शक्ती निर्माण होते आणि सर्वसाधारणपणे ज्याला अपात्र शिष्य म्हटलं जातं तो कधी कधी अतिशय उत्तम शिष्य असतो. ही ओळखण्याची ताकद सुद्धा आपल्याला ज्यामुळे मिळते ती आत्म्याचीच ताकद आहे आणि तो आत्मा सर्वथैव या तांब्याच्या पिशवीत बंद आहे हेही या प्रसंगी विसरू नये आणि योग्य तो त्याचा व्यावहारिक बोध घ्यावा. आणि अर्थात असे आध्यात्मिक निशिदिनी निरूपण असल्यामुळे आपण सर्व उच्च कोटीचे लोक आहात त्या दृष्टीने त्याचा उच्च कोटीचा आत्मिक अर्थ येथे लक्षात घ्यावा एवढं सांगून प्रस्तुत बऱ्याच दीर्घकाळानंतर एक 10-15 दिवसानंतर आलेलं निरूपण इथेच थांबवतो. सर्वांना शुभदिन सुप्रभात. अर्थात उद्यापासून नियमित निरूपण सुरू होईल. धन्यवाद.